हॅलो. हां, हॅलो सर. हां, नमस्कार सर. मुरबे बोलतोय. नमस्कार सर. सर, शिक्षक समन्वय संघाच्या वतीने वेतन आंदोलनाच्या मागणीसाठी 10 ऑक्टोबरपासून हो, आझाद मैदानावरती आपण आंदोलन छेडलं. हो. आणि हे जे काही आंदोलन आहे, या आंदोलनाचं नेतृत्व 10 समन्वयकांनी केलं. हो, आणि आपण जे काही आंदोलन केलं, त्या आंदोलनामध्ये आपण निकराची अशा प्रकारची झुंज दिली आणि राज्यातील हजारो शिक्षकांनी आपणाला मोलाची साथ दिली. हो. आणि या पार्श्वभूमीवर आपलं हे जे काही आंदोलन आहे, हे आंदोलनाला फार मोठं यश मिळालेलं आहे. आणि हो. सरकारने आपल्या ज्या काही न्याय मागण्या होत्या, त्या हं. न्याय मागण्या मान्य केल्या आहेत. हो. तर सर, एक समन्वय संघाचे शिक्षक संघाचे समन्वयक म्हणून प्राध्यापक हां. संतोष वाघ यांची या निर्णयावर नेमकी पहिली काय प्रतिक्रिया आहे? काय भावना आहे सर आपल्या नेमके? आता गेल्या 20 वर्षापासून आम्ही विनावेतन काम करतोय. शासनाने काय झालेलं आहे आधीपासून कायम धोरण सुरू केलं, त्याच्यानंतर कायम शब्द काढला. कायम शब्द काढला 20 जुलै 2009ला. त्यानंतर मूल्यांकनं झाली शाळांची. आता काही या ज्या काही धोरणामधल्या शाळा आहेत, त्या शाळा काही 100% अनुदान घेत आहेत. परंतु त्यानंतर शासनाने वेगवेगळी धोरणं बदलली. प्राथमिक माध्यमिकचा कायम शब्द 20 जुलै 2009ला काढला. ज्युनियर कॉलेजचा कायम शब्द हा 2014ला काढला. म्हणजे कायम शब्द काढला म्हणजे काय झालं, परवानगी आदेशामधील कायम शब्द काढल्याने ह्या शाळा विनाअनुदानित झाल्या. आणि शासनाचं असं धोरण आहे की ज्या शाळा विनाअनुदानित होतात त्या शाळांना 5 वर्षानंतर मूल्यांकन करून त्यांच्या भौतिक सुविधा, त्यानंतर शैक्षणिक गुणवत्ता कशा प्रमाणामध्ये आहे हे मूल्यांकन करून त्यांना 20% पुढच्या वर्षी 40, त्या पुढच्या वर्षी 60, त्या पुढच्या वर्षी 80 व त्या पुढच्या वर्षी 100 असं अनुदान सूत्र लागू होतं. आणि त्या अनुदान सूत्रानंतर ह्या शाळा कॉलेज आतापर्यंत 100% अनुदानावर यायला पाहिजे होत्या. बरोबर, बरोबर. म्हणजे त्याच गोष्टीसाठी आपण ते मागणी केली होती की 15 नोव्हेंबर 2011 व 4 जून 2014 या 2 शासन आदेशामध्ये अंतर्गत नमूद ज्या काही निकष आहेत, जे नियम आहेत, त्या नियमानं आमचं मूल्यांकन झालं ना. मग त्या नियमानुसारच आम्हाला टप्पा हा ताबडतोब दरवर्षी वाढवून देण्यात यावा. म्हणजे आम्ही 20%वर जे आहेत ते 40वर जातील, जे 40वर आहेत ते 60वर जातील आणि दरवर्षी यांना अनुदान देय राहील 20% वाढीव. आता विषय असा झाला की जेव्हा आझाद मैदानावर आम्ही आंदोलन केलं गेलं, 26 ऑगस्ट 2019ला भाजपा आणि शिवसेनेचं सरकार होतं. त्यानंतर त्या ठिकाणी मोठं भव्य आंदोलन ज्युनियर कॉलेजच्या शिक्षकांनी उभारलं, त्यांच्यावर लाठीचार्ज झाला. तेव्हा कुठं त्यांना 20% अनुदान सुरू केलं व तेव्हाच 13 सप्टेंबर 2019चा शासन आदेश काढून प्राथमिक माध्यमिक जे काही 20% घेत होते त्यांना 40% व जे ज्युनियर कॉलेज आहेत त्यांना 20% असं अनुदान देय केलं गेलं. नंतर मग महाविकास आघाडी शासन आलं. महाविकास आघाडी शासन आल्यानंतर काय झालं, पुन्हा त्याच्यामध्ये तपासणी केली आणि तपासणी अंती 12, 15 आणि 24 फरवरी यावेळी काय झालं, 12, 15 आणि 24 फरवरी 2021ला ज्यांना काही वेतन नाही त्यांना 20% सुरू केलं गेलं आणि जेव्हा ज्यांना 20 आहे त्यांना 40% अनुदान देय केलं गेलं. परंतु त्यामध्येच काही त्रुटीपात्र शाळा ज्या आहेत त्या त्रुटीपात्र शाळांना एका महिन्यामध्येच तपासणी करून त्यांनाही यांच्यासोबत 20 व 40% अनुदान दिलं गेलं पाहिजे असं शासन आदेशामध्येच प्रपत्र ब आणि क मध्ये नमूद केलं गेलेलं आहे. प्रथमतः आम्ही जे काही 10 ऑक्टोबर 2022 पासून जे हे आंदोलन सुरू केलं, या आंदोलनामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक त्रुटीपूर्तता पात्र केलेले शिक्षक, सर्व शिक्षक आम्ही असे 10,000 शिक्षकांनी आंदोलन केलं हे. आणि या आंदोलनामध्ये ही जी काही आमची भूमिका आहे, हे पूर्ण भूमिका माननीय शिक्षण मंत्री केसरकर साहेब यांना समजून सांगितली. माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठका झाल्या. प्रथमतः मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे पालक शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब यांचे आभार मानतो की आजपर्यंत या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदानावर आणताना कोणत्याही शासनानं एवढी भरीव तरतूद केली नव्हती. प्रथमतः शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांच्या शासनाने प्रथमतः 1160 कोटी रुपयाची तरतूद 17 तारखेला जी कॅबिनेट झाली त्याच्यातून देऊ केलेले आहेत. यामुळे सगळ्या वर्गातल्या शिक्षकांच्याकडून प्रथमतः त्यांचे आभार मानतो आम्ही. कारण की कुठल्याही प्रकारे शिक्षकांवर अन्याय होणार नाही आणि हे शिक्षकांना न्याय दिला गेला पाहिजे अशी माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांची जे काही शिक्षक दिनी भूमिका होती, त्या भूमिकेअंतर्गतच आमच्या समोरच माननीय शिक्षण मंत्री महोदयांना तसं आदेशित केलं होतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी की या लोकांना अनुदान देताना कुठल्याही प्रकारची निधीची कमतरता आम्ही वेतनासाठी यांच्या कमी पडू देणार नाही. त्या अनुषंगाने त्यांच्या दीपकजी केसरकर साहेब यांनी काम सुरू केलं.
त्यानंतर आम्ही देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटलो. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पण म्हटलं की आमच्या शासनानेच तुम्हाला प्रथमतः 20% दिलं, 40% दिलं आणि आमचं शासनच आता तुम्हाला पुढील टप्पा देणार. केसरकर साहेबांच्याकडून जो काही प्रस्ताव येईल त्या प्रस्तावाला सकारात्मक पद्धतीनं आम्ही न्याय देण्याचं काम करून निश्चित तुमचा टप्पा वाढ करून देऊ, असं फडणवीस साहेबांचे जे शब्द होते, केसरकर साहेबांचे जे शब्द होते, मुख्यमंत्री साहेबांचे जे शब्द होते ते 17 तारखेला झालेल्या कॅबिनेटमधून त्यांनी पूर्ण करून दाखवले. त्यामुळे या महाराष्ट्रातल्या 20 वर्षापासून विनावेतन काम करणाऱ्या, त्याचबरोबर तुटपुंच्या 10-12 हजारावर 20%वर 40%वर काम करणाऱ्या शिक्षकांच्या वतीनं मी या शासनाचे आभार मानतो. सर, आपलं जे काही आंदोलन चालू होतं त्या आंदोलनादरम्यान सरकार आपली मागणी मान्य करेल असा आपल्याला विश्वास होता का? कारण सुरुवातीला जर बघितलं आपण जसा पाहिजे तसा प्रतिसाद शिक्षण मंत्र्याकडून नव्हता असं आपण विविध मुलाखतीमध्ये सांगितलं. बरोबर आहे ना. काय सांगाल? बरोबर आहे. तो भाग असा आहे की जेव्हा 10 ऑक्टोबर 2022 पासून आम्ही हे जे आंदोलन सुरू केलं तर आंदोलन आझाद मैदानवर जे होते हे 2 होते. शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून महाएल्गार आंदोलन सुरू केलं गेलं होतं. त्याची मागणी होती 15 जून 2014 आणि 11 नोव्हेंबर 2011 व 4 जून 2014 हे जे काही 2 शासन आदेश आहेत या शासन आदेशातलं अनुदान सूत्र लागू करावं, म्हणजे त्याचा सर्वांना फायदा होईल. जो टप्पा वाढवून दिला जाईल तो प्रचलित धोरणानुसार वाढवून देण्यात यावा अशी मागणी होती. आणि एक आंदोलन होतं अघोषित महासंघाचं की ज्यांना घोषित करावं व वेतन अनुदान सुरू करावं. आता जेव्हा जेव्हा आम्ही शासनाच्या सोबत बैठकीला गेलो तेव्हा शासनाचा या मागण्यांच्या संदर्भामध्ये काय होता, घोळ होता. कारण अधिकारी बदललेले होते, शिक्षण मंत्री बदललेले होते. त्यांना हे जो धोरण आहे महाराष्ट्रामध्ये हे धोरण नेमकं काय आहे, याच्यामध्ये किती भाग पाडलेले आहेत, आधीच्या शासनाने एवढे तुकडे याच्यामध्ये केलेले आहेत, हे तुकडे जे काय केलेले आहेत कोणाला कसं अनुदान देता येईल, ह्या बाबीमध्ये शासनाच्या अधिकाऱ्यांचा, नवीन अधिकारी वर्गांचा आणि शिक्षण मंत्री महोदयांचा थोडा संभ्रम होता. जेव्हा बैठकीमध्ये आम्ही त्यांना समजून सांगायचो तेव्हा यांना तुम्हाला तर अनुदान दिलेलंच आहे किंवा काय अंशतः अनुदानित या शासनाचा भाग नाही असे काही जे काही वक्तव्य येत होते. जेव्हा 2 नोव्हेंबर 2011ला 2.5 तास केसरकर साहेबांनी आमच्या सोबत चर्चा केली तेव्हा सर्व मुद्दे हे दूर झाले की ह्या शाळा मूल्यांकन केलेल्या आहेत, यांच्या परवानगी आदेशातला कायम शब्द काढला, ह्या अंशतः अनुदानित झालेल्या आहेत. काही शाळा अंशतः अनुदानित म्हणजे आता 20 व 40% हे अनुदान घेत आहेत. या लोकांना 20 वर्ष झाली, मूल्यांकन दिलं, यांच्या टप्पा हा दरवर्षी वाढायला पाहिजे, हा का वाढला नाही? काही शाळांचा 4 ते 5 वर्षांनी टप्पा वाढला, काही 1 वाढला, काही 2 वर्षांनी वाढला. हे असं नको. या लोकांना सतत समान पद्धतीनं न्याय दिला गेला पाहिजे. अशा पद्धतीनं अभ्यासपूर्ण त्या गोष्टीचा अभ्यास तिथं केसरकर साहेबांनी केला. त्या ठिकाणी माननीय पांढरे साहेब जे आहेत शिक्षण आयुक्त त्यांना बोलवून घेतलं, समीरजी सावंत जे उपसचिव आहेत त्यांना बोलावलं व आम्ही 8 समन्वयक जे आहेत ज्यामध्ये त्रुटीपूर्तता केलेले शिक्षक असतील, प्राथमिक, माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेजचे सर्व शिक्षकांनी समर्पक 2.5 तास चर्चा केल्यानंतर त्यांनी ठाम सांगितलं की मी तुम्हाला परिपूर्ण न्याय देतो. ज्यांना काहीच नाही त्यांना 20%, जे 20 घेतात त्यांना 40% व जे 40% अनुदान घेतात त्यांना 60%, असं सर्व प्रकारामधल्या लोकांना किती निधी एकंदरीत लागेल या गोष्टीसाठी आम्ही अभ्यास करतो. 8 दिवस माहिती महाराष्ट्रामधून गोळा करतो व त्या अंती ते जे काही बजेट आम्ही बोलावणार आहोत ती बजेट माननीय मुख्यमंत्री आणि शिक्षण उपमुख्यमंत्री यांना दाखवतो व त्यानंतर कॅबिनेटमध्ये हा मुद्दा घेऊन आम्ही तुम्हाला निश्चित न्याय देतो, तुम्ही काळजी करू नका, घरी जा, अशा संदर्भात आम्हाला 2 तारखेच्या बैठकीला केसरकर साहेबांनी सांगितलं. त्यामुळे आम्ही काय झालं, आमच्या मनामधला संभ्रम दूर झाला आणि 10,000 शिक्षक जे होतो आम्ही घरी निघून आलो. काही मोजके शिक्षक त्या ठिकाणी आंदोलन स्थगित न करता बसलेले राहिले. आता तारीख दिली होती माननीय केसरकर साहेबांनी 15 तारखेला कॅबिनेट होईल आणि त्या कॅबिनेटमधून हा निर्णय दिला जाईल. आम्ही तिथं सर्वच्या सर्व पुन्हा शिक्षक गोळा झालो की आज आमची दिवाळी साजरी होईल, 15 तारखेला आम्हाला न्याय भेटेल या उद्देशानं तिथं शिक्षक गोळा झाले. परंतु झालंय काय की जे कॅबिनेट 15ला होऊ घातली होती ती 15लाही झाली नाही, 16लाही झाली नाही. त्यामुळे शिक्षकांच्या भावना थोड्या तीव्र झाल्या होत्या. कारण वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं शिक्षकांच्या कानापर्यंत बातम्या जात होत्या की होणार नाही, वेळ लागणार आहे, 8-10 दिवस लागतील. आता पहिलेच दिवस 39 दिवस झाले होते. असं शिक्षकांना वाटत होतं किंवा किती दिवस थांबायचं. परंतु केसरकर साहेबांनी जो शब्द दिला होता तो शब्द पाडला. कॅबिनेट होता बरोबर, माननीय मुख्यमंत्री महोदय, शिक्षण मंत्री महोदय यांचा आधीच होकार होता. त्यांनी ह्या गोष्टी त्यांच्या समोर ठेवल्यावर
या जे काही अघोषित शिक्षक असतील, त्रुटीपूर्तता केलेले शिक्षक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक जे 20% घेतात, ज्यांचे 40 घेत होते त्यांचा 60 करणे व ज्यांचा 20 होता त्यांचा 40 करणे, यासाठी लागणारा 1160 म्हणजे 1160 कोटी रुपयाचा निधी त्यांनी देय केला. आणि 1160 कोटी रुपयाचा निधी सरकारने देय केला. आणि हा जो काही निर्णय, हा निर्णय अत्यंत स्तुत्य अशा प्रकारचा निर्णय किंवा या निर्णयामुळे आपण समाधानी आहेत असं आपण आता सांगितलं. हो. परंतु जर सरकारने जाहीर केलेल्या या निर्णयास मात्र शासन निर्णय दिनांक 22, 15 व 24 फेब्रुवारी 2021 मधील त्रुटीपात्र असलेल्या शाळेतील शिक्षकावरती फार मोठा अन्याय झाला आहे. हो हो. आणि त्यामुळे या शिक्षकामध्ये तीव्र अशा प्रकारचा असंतोष निर्माण झालाय. 22 फेब्रुवारी प्रकार आहे सर नेमकं याबद्दल? 22 फेब्रुवारी नाही, आता काय झालंय साहेब, हे जे काही 12, 15 आणि 24 फरवरीला जे काही याद्या घोषित होऊन 20% व 40% अनुदान देय झालं, त्यामध्ये प्रपत्र अ, ब, क असे भाग होते. अ म्हणजे ज्यांना 20% नव्यानं मंजूर झालं आणि 40% मंजूर झालं. परंतु ब व क मध्ये काय आहे, त्रुटीपात्र शिक्षक म्हणजे जे त्रुटी ज्यांच्या आल्या होत्या त्या शासन आदेशात काय नमूद आहे 12, 15 व 24 फरवरीच्या, की जे काही त्रुटीत आलेल्या आहेत, मायनर त्रुट्या त्यांच्या आलेल्या आहेत, वास्तविक पाहता ते त्रुटीत नव्हते. 13 सप्टेंबर 2019ला हे सगळे शिक्षक घोषितच होते. परंतु शासनाने, महाविकास आघाडी शासनाने अनुदान देताना त्यांची जे काही स्क्रुटनी केली त्यामध्ये हे जे काही शासन आदेश नाही किंवा बिंदू नामावली लावलेली नाही किंवा जे अल्पसंख्याक शाळा आहेत त्या शाळांनाही बिंदू नामावली रोस्टर लावलेले नाही, अशा प्रकारच्या त्रुट्या त्यांच्या माथी मारून त्यांच्यावर अन्याय केला. असे जे काही शाळा कॉलेजेस आहेत हे त्रुटीमध्ये आले आणि त्या शासन आदेशात नमूद होतं की 30 दिवसामध्येच या लोकांच्या त्रुटींची पूर्तता करून यांच्यासोबत ज्यांना 12, 15 व 24 फरवरीला 20% व 40% मंजूर झालं यांच्या सोबत त्यांना अनुदान मंजूर करण्यात यावं. परंतु शासनाने नंतर त्रुट्या मंजूर केल्या, प्रत्येक विभाग स्तरावर मंत्रालयाची टीम आली, त्यांनी तपासण्या केल्या. असं असताना त्यांच्या त्रुट्या पूर्ण असल्यावरही 500, 550 दिवस त्या लोकांचा अनुदान मंजूर केलं गेलं नाही. आता ते त्रुटीपात्र आहेत, म्हणजे 20% घेणारे होते त्यांच्यासोबतचे त्रुटीपात्र, 40% घेणारे होते त्यांच्यासोबतचे त्रुटीपात्र, ते पात्र आहेत ना. मग आता अनुदान जेव्हा मंजूर झालं आम्हाला किंवा शासनाने घोषणा केली 17/11/2022च्या कॅबिनेटमध्ये, की जी काही प्रेस नोट आली त्या प्रेस नोट मध्ये असा उल्लेख आहे की त्रुटीपात्र शिक्षकांना 20 व जे 20 घेत होते त्यांना 40. वास्तविक पाहता जे 20 घेत होते त्या लोकांना 40% यायला पाहिजे होतं, तर त्यांना 40% येणार नाही असा संभ्रम त्या प्रेस नोट मधून आहे. त्यांना 20च भेटेल, म्हणजे ते 99 पात्र झाले असं समजलं गेलं. वास्तविक पाहता ते त्रुटीपात्र आमच्या सोबत होते, मग आमचा 20 वाल्यांचा टप्पा वाढला तर त्यांचाही 40 व्हायला पाहिजे. जे 40 साठी त्रुटीपात्र होते त्यांचा टप्पा 60चा झाला तर त्यांचाही 60चा व्हायला पाहिजे होता. कारण त्यांच्यावर हा अन्याय होईल ना 2 वर्षाचा. एक तर त्रुटीची जी काही पूर्तता करून देखील यांच्यावरती फार मोठा अन्याय झाला. जवळपास 10,000 शिक्षकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा 10,000 प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचे 10,000 शिक्षक आहेत. या संदर्भामध्ये सरकार यांच्यावरती, या शिक्षकावरती त्या प्रेसनोटनुसार जर बघितलं आपण फार मोठा अन्याय दिसत आहे. आम्ही काय करणार, शिक्षक समन्वय संघाची नेमकी काय भूमिका आहे? कारण 10,000 शिक्षकावरती फार मोठा अन्याय झालाय सर. जेव्हा 2 नोव्हेंबर 2022ला आमची माननीय शिक्षण मंत्री महोदयांसोबत चर्चा झाली, तेव्हा 2.5 तासाच्या चर्चेमध्ये त्रुटीपात्र केलेले ज्या काही शाळा कॉलेजेस आहेत ते व इतर शाळा कॉलेज हे 15 नोव्हेंबर 13 सप्टेंबर 2019 मधले सगळे शिक्षक आहेत. हा सगळा कोरम आपल्याला आधी पूर्ण करायचा आहे. जे त्रुटीपात्र आहेत त्यांना, त्रुटीपात्र शिक्षकांना त्रुटीसह टप्पा वाढ दिला गेला जाईल असं त्या बैठकीमध्ये बोलल्या गेलं, सांगितलं गेलं. त्याच्यामध्ये त्रुटीपात्र केलेले शिक्षक जे आहेत ते शिक्षक हजर होते, त्यांनीही चर्चा केली. शिक्षण मंत्री मोदींनी कबूल केलं गेलं किंवा जे त्रुटीपात्र आहेत त्यांनाही सोबतच टप्पा वाढून दिला गेला जाईल. असं असताना जेव्हा बजेट आलं आणि बजेट आल्यानंतरही सगळ्या ते प्रेस नोट आली, त्या प्रेस नोट मधून हा जो काही संभ्रम आहे, अजून कॅबिनेट निर्णय आला नाही बाहेर. आलं का लक्षात? म्हणजे 17 तारखेला जो काही कॅबिनेटमध्ये झालाय चर्चा, याला हे येणारी कॅबिनेट आहे याच्यामध्ये मूर्तरूप दिलं जाईल. ती चर्चा झाली, मंजूर केलं गेलं असं त्या प्रेस नोट मधून आणि स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतली माननीय शिक्षण मंत्री मोदींनी ते सांगितलं. तर ते आता येणाऱ्या कॅबिनेटमध्ये काय केलं जाईल, त्याला मूर्तरूप दिलं जाईल. कॅबिनेट नोट बाहेर पडेल तेव्हा त्यामध्ये हे जे काही प्रेस नोट मध्ये गल्लत झालेली आहे किंवा संभ्रम निर्माण झाला, हा दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करू. आणि माननीय केसरकर साहेब हे अत्यंत हुशार, शांत आणि प्रत्येक बाब समजून घेणारे शिक्षण मंत्री आहेत.
सर, याच म्हणूनच पार्श्वभूमीवर त्यांनी मला एक तुम्हाला प्रत्येक प्रश्न घटकाला विचारायचा आहे. याच म्हणूनच पार्श्वभूमीवर तुम्हाला त्यांनी एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणूनच त्यांनी प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका घेतली. आणि जर का त्रुटीपात्र शिक्षकांवर हा अन्याय होत असेल तर हा अन्याय कसा होत आहे ह्या गोष्टी आम्ही 1-2 दिवसामध्ये माननीय शिक्षण मंत्री महोदयांच्या लक्षात आणून देऊ आणि यांच्यावरचा अन्याय दूर करा अशी विनंती करू. निश्चित त्याला केसरकर साहेब न्याय देतील अशी आमची आशा आहे. सर, याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक समन्वयक म्हणून हा शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर सरांचे आपण फार जवळून त्यांना बघितला. हो, बरोबर? हो. किंवा फार हो. त्यांना जवळून पाहण्याचा योग आला हो. आणि त्यांनी आपली जी काही मागणी पूर्ण केलेली आहे. हं. त्यामुळे एक शिक्षण मंत्री म्हणून त्यांच्याप्रती तुमची नेमकी प्राध्यापक संतोष वाघ यांचे एक समन्वयक म्हणून फार जवळून बघण्याचा योग आला, तर तुमची नेमकी त्यांच्याप्रती काय भावना आहे, आम्हाला काय सांगाल? आता आम्ही 2007-08 पासून या चळवळीमध्ये आहे सर. आणि 7-8 पासून आम्ही अनेक शिक्षण मंत्री महोदय बघितले. जेव्हा जेव्हा आंदोलनं केली आम्ही पाठपुरावा केला तेव्हा त्यांची काम करण्याची पद्धत किंवा न्याय देण्याची भूमिका कितपत असते हे सर्व जे काही शिक्षण मंत्री आहेत हे अनुभवले आम्ही. म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील असतील, त्यानंतर दर्डा साहेब असतील, तावळे साहेब असतील, थोरात साहेब, या सगळे शिक्षण मंत्री महोदयांच्या भूमिका बघितल्या. या सर्व शिक्षण मंत्री महोदयांमध्ये प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका समजून घेऊन अत्यंत शांतप्रिय आणि नियमानं काम करणारं व्यक्तिमत्व खरोखर आजपर्यंत जे शिक्षण मंत्री लाभले यामध्ये सर्वात उत्कृष्ट शिक्षण मंत्री म्हणून मी केसरकर साहेबांचा आदर करणार. कारण की ते जे बोलले त्या गोष्टीवर त्यांनी ठामपणे नुसतं बोलले नाहीत तर सर्व बाबीचा आधी अभ्यास केला सर्व सचिवांना घेऊन. आणि अभ्यास केल्यानंतर त्यांनी सांगितलंय की मी जी सभागृहामध्ये बोललो त्या गोष्टीवर मी ठाम आहे, कारण मला सभागृहात पर्यंत उत्तर द्यावं लागणार आहे. माझ्यावर जर मी सभागृहात दिलेलं तुम्हाला न्याय द्यायचा आहे सांगितलं, तो जर दिला नाही तर सभागृहात माझ्यावर हक्कभंग आणला जाईल. म्हणून मी माझ्या बोलण्यानुसार काम करणार. या गोष्टीचा अनुभव आम्हाला कॅबिनेटमध्ये त्यांनी निर्णय घेतल्यावर आला. आणि त्यांनी हेही सांगितलं आम्हाला जेव्हा 2 नोव्हेंबर 2022ला आम्ही चर्चा केली तर तुम्हाला आम्ही एक धोरण पण ठरवू. म्हणजे कसं की यापुढे जे काही टप्पा दिला जाईल याच्यावर आम्ही एक सामूहिकपणे पद्धतीनं की तो टप्पा निश्चित कालखंडामध्ये वाढला गेला पाहिजे अशी भूमिका पण घेऊ. पण आधी ज्यांना अनुदान नाही त्यांना अनुदानावर आणणं, ज्यांना तोकळं अनुदान आहे त्यांना टप्पा वाढून देणं, म्हणजे 20 ते 40, 40 ते 60 करणं आधी ही भूमिका आहे. ही भूमिका आधी आम्ही पूर्ण करतो. त्या अनुषंगाने त्यांनी 7 ते 8 दिवस अधिकाऱ्यांना घेऊन सतत काम केलं. अधिकाऱ्यांनाही त्रास खूप झाला आणि स्वतः शिक्षण मंत्री आम्हाला बोललेत त्या दिवशी की मीही स्वतः 3 दिवस तुमच्यासाठी झोपलेलो नाही की दिलेल्या तारखेत तुम्हाला न्याय दिला गेला पाहिजे. म्हणून यामध्ये हा जो काही आता निर्णय झाला हा निर्णय पूर्ण करावा, कॅबिनेटमध्ये याला मूर्तरूप द्यावं, शासन आदेश काढावा. परंतु तो कॅबिनेटमधून मूर्तरूप देताना व शासन आदेश काढताना आमचे जे काही त्रुटीपात्र केलेले बांधव आहेत जे वास्तविक आमच्यासोबतच त्रुटीपात्र म्हणजे 20 वरून 40 वर जाताना जे त्रुटीपात्र आहेत ते 20 वरून 40 वर जातील. त्रुटीपात्र असल्या कारणाने जे 40 वरून 60 वर जातात ते 40 वरून 60 वर जातील. अशा पद्धतीनं जे प्रेस नोट मधून गल्लत झाली ते निश्चितपणे केसरकर साहेब दूर करतील आणि त्या पद्धतीनं आम्हाला परिपूर्ण न्याय देतील अशी आशा आहे. सर, आपल्या 39 दिवसाच्या आंदोलनादरम्यान सुरुवातीस आपल्या मागण्याबाबत सकारात्मक न दिसणारे शिक्षण मंत्री मात्र 39व्या दिवशी सर्व घटकांना न्याय देऊन आपणास गोड बातमी दिली. तर यामागचं नेमकं काय इंगित आहे, असं काय झालं असावं, काय वाटतं तुम्हाला? त्यामध्ये त्यांनी सुरुवातच्या कालखंडात नवीन शिक्षण मंत्री होते, अधिकारी वर्गही नवीन होते, त्यामुळे या घटकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, कारण वेगवेगळ्या घटकाच्या ज्या मागण्या आहेत त्या वेगळ्या स्तरावरच्या होत्या. जे अघोषित आहेत त्यांना घोषित करून टप्पा सुरू करणे, जे त्रुटीपात्र आहेत त्यांना सोबतच टप्पा वाढ देणे, जे 20 वर एवढ्या वर्षापासून काम करतात त्यांना 20 वरून 40 नेणे आणि जे 40चा टप्पा घेत आहेत त्यांना 40 वरून 60 वर नेणे, या सर्व विषयाचा आधी जोपर्यंत त्यांचा परिपूर्ण अभ्यास होत नाही तोपर्यंत त्यांनी समर्पक उत्तर दिलं नाही. यामध्ये सर्व मंत्री महोदय असतील, या मंत्री महोदयांनी पण चांगली भूमिका घेतली. या माध्यमातून गिरीशजी महाजन साहेब यांनी आमची भूमिका माननीय मंत्री महोदयांना समजून सांगण्याचं काम केलं. त्यानंतर रणजित पाटील साहेब, गानार साहेब आणि हे जे काही सर्व शिक्षक आमदार महोदय आहेत यांनीही 1-2 दिवस त्या ठिकाणी धरणे आंदोलन केलं. त्या बैठकींमधून आमची भूमिका आहे ती समजून सांगण्याचं काम केलं. परंतु ते एवढं झाल्यावरही प्रत्यक्ष ज्या घटकाला न्याय द्यायचा आहे त्या घटकांच्या सोबत 2.5 तास आमच्या सोबत चर्चा केली. त्या चर्चेमधून परिपूर्ण बाबी त्यांच्या सर्व निदर्शनास आल्या. म्हणून हा न्याय देताना ज्या ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं, म्हणजे सर्व शिक्षक आमदार असतील, पदवीधर आमदार गिरीशजी महाजन, रणजित पाटील साहेब, गानार साहेब असतील, सर्व शिक्षक आमदार महोदय असतील, सरनाईक साहेब, काळे साहेब, ज्या ज्या लोकांनी जे जे प्रयत्न केले त्या लोकांचे आम्ही आभार मानतो. आणि अंततः
माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणजे आजपर्यंत काय झालं, कोणत्याही विषयावर बैठक घेताना 2 ते 3 वेळ माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या भेटी होतील असं होत नाही. परंतु अनौपचारिक पद्धतीनं तुकारामजी शिंदे साहेब यांनी आमची मुख्यमंत्री साहेब यांच्यासोबत भेट घडवून आणून दिली बरोबर, आणि त्या माध्यमातून आम्हाला तुकारामजी शिंदे साहेबांनी जे भेट घडवली त्यामध्ये शिक्षण मंत्री महोदयांना स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी बोलवून घेतलं आणि यांचं प्रकरण पूर्ण जाणून घेऊन या लोकांना न्याय द्यायचा, या वेतनासाठी मी पैसा कमी पडू देणार नाही, सगळा या लोकांना प्रत्येकाला न्याय दिला गेला पाहिजे असं जेव्हा आमच्या समक्ष मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, त्यानंतर या विषयामध्ये परिपूर्ण लक्ष झोकून दिलं केसरकर साहेबांनी स्वतः. पूर्ण सगळं 7-8-10 दिवसामध्ये जे काही माहिती आहे ती इत्तंभूत गोळा करून सगळ्या आकडेवारी जीआरचा अभ्यास करून सर्व परिपूर्ण न्याय, या लोकांना न्याय देण्यासाठी किती रुपये लागतील असं 1160 कोटी रुपयाचं प्रत्येक घटकाचं बजेट त्यांनी तयार करून कॅबिनेटमध्ये ठेवलं आणि प्रत्येक कॅबिनेटमधले मंत्री महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांनी त्याला होकार दिला. सर, प्रचलित अनुदानाचं सूत्र लागू व्हावे अशी आपली मागणी आहे. हो. तर या मागणी संदर्भात आणखी काही चित्र स्पष्ट झालेलं नाही, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल, तुमची भूमिका काय असणार? आमचं प्रचलित धोरण लागू करावं यासाठी आमची मागणी काय होती की 19 सप्टेंबर 2016 ला जो शासन आदेश लावला गेला तावडे साहेबांच्या काळात, त्यामुळे आमचा तो दरवर्षी टप्पा वाढत होता प्रचलितचा, तो टप्पा तिथून खंडित झाला व सरसकट अनुदान झालं. ही पण बाब आम्ही माननीय केसरकर साहेब यांना लक्षात आणून दिली. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की निश्चितच आम्ही एक धोरण ठरवू. धोरण म्हणजे हे जे काही 19 सप्टेंबर 2016 ला शासन आदेश काढला तर त्यांना हा टप्पा जेव्हा आर्थिक परिस्थिती सरकारची सुधरेल तेव्हा देईल अशा पद्धतीचं त्यामध्ये लिहिलेलं होतं. परंतु आता निश्चित काळात या लोकांना एक टप्पा वाढवून दिला गेला जाईल कोणतंही आंदोलन न करता, अशा पद्धतीचं आम्ही अभ्यास करून धोरण ठरवू. कारण काय झालं, 20 वर्ष झाली, काही लोक रिटायर झाली आहेत, काही लोकांना 1-2 वर्ष राहिली, काही लोकांचे 4 वर्ष राहिली, त्या लोकांना त्याचा लाभ भेटायला पाहिजे ना. बरोबर. आणि शिक्षण मंत्री महोदयांचं एक वक्तव्य आहे की आम्ही जो काही 1160 कोटी रुपये हा पगार देतोय आम्ही शिक्षकांना नाही देत, हे वेतन आम्ही शिक्षकांच्यासाठी मंजूर करत नाहीये. आमच्या शासनाचा असा दृष्टिकोन आहे की ग्रामीण भागामधून या शाळांमधून जे काही विद्यार्थी ज्ञान घेतात, शिकतात, त्या विद्यार्थ्यांचं भलं व्हावं, ती शिक्षण व्यवस्था त्या ठिकाणची चांगली व्हावी यासाठी आम्ही हा निधी मंजूर करत आहोत. म्हणजे जे काही तोकड्या अनुदानावर, तोकड्या पगारावर शिक्षक काम करतात 20 वर 40 वर किंवा ज्यांना काहीच नाही, त्या शिक्षकांना जर आमच्या शासनाने पगार दिलं तर तिथली शिक्षण व्यवस्था चांगली होईल, तिथल्या विद्यार्थ्यांना तुम्ही पोटात तुमच्या असलं तर चांगलं ज्ञानदान कराल, अशा अपेक्षेनं आम्ही हा निर्णय घेत आहे. आणि खरोखर असं वक्तव्य पहिल्या या शिक्षण मंत्री महोदयांचं आहे की तिथल्या विद्यार्थ्यांना लाभ व्हावा, तिथल्या शाळांना लाभ व्हावा. शिक्षण व्यवस्था तळागाळातून कधी सुधरेल, ज्यावेळेस त्या ठिकाणी सुविधा तुम्ही दिल्या, त्या ठिकाणची शिक्षण व्यवस्था प्रगल्भ केली, त्यावेळेसच तुमची शिक्षण व्यवस्था पुढारेल ना, वाढेल ना. मग या शिक्षण मंत्र्यांचं वक्तव्य ते आमच्या मनाला खूप आवडलं की बा 1160 कोटी रुपये जो काही आम्ही निधी मंजूर करत आहोत, हा गोरगरीब बहुजनांची जी मुलं ज्या शाळेतून शिकतात ग्रामीण भागातून त्या लोकांचं भलं व्हावं. तुम्हाला वेतन दिलं बाबा आमच्या शासनाने तर तुम्ही निश्चितच त्या विद्यार्थ्यांना चांगलं ज्ञानदान कराल, होटात असलं तर तुमच्या चांगलं होटात येईल, असं वक्तव्य जे केसरकर साहेबांनी केलं ते वक्तव्य आम्हाला आवडलं. आणि खरोखरच ती भूमिका शासनाची आहे. शासनाची म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांची भूमिका आहे, ती भूमिका प्रत्यक्षात उतरवण्याचं काम केसरकर साहेबांनी केलं. बरोबर. सर, आपलं जे काही आंदोलन आहे जवळपास 39 दिवस चाललं आणि या आंदोलनाला फार मोठं यश आलं. तर यश म्हणल्यानंतर निश्चितपणे त्याला काहीतरी कारणं असतील. तर आपल्या आंदोलनाचं जे काही यश आलेलं आहे ते यशाचं श्रेय प्राध्यापक संतोष वाघ नेमकं कोणाला देणार, काय सांगाल आम्हाला? आम्ही या यशाचं श्रेय साहेब, ज्या लोकांनी 39 दिवस हा लढा लढला, जे शिक्षक बांधव जे आहेत, खरोखर हे बांधव मेटाकुटीला आलेले आहेत, काही लोकांची रिटायरमेंटला दिवस आलेत, हे जेवढे काही शिक्षक या ठिकाणी आझाद मैदानावर 10,000 शिक्षक हजर राहिले, त्या शिक्षकांनाच आम्ही या गोष्टीचं हे करणार. आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री, म्हणजे प्रथमतः शिक्षकांनी आम्ही मागणी केली, आमचं गोष्टी म्हणणं काय आहे ते माननीय शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोदयांना पटवून दिलं. आणि जे शिक्षक हजर राहिले आझाद मैदानावर एवढे दिवस, आमच्या भगिनी आहेत, शिक्षक भगिनी जी रिटायरमेंटला आलेल्या आहेत, ते शिक्षक आहेत, मुलाबाळांसह दिवाळी आम्ही त्या ठिकाणी साजरी केली. दिवाळी, काळी दिवाळी केली. तर दिवाळी आमची ज्या दिवशी न्याय आम्हाला भेटेल तीच खरी दिवाळी. आणि आता तत्वतः कॅबिनेटमध्ये मंजुरात मिळाली, घोषणा झालेली आहे, याला मूर्त रूप द्यावं. आणि मूर्त रूप देताना त्रुटीपूर्तता केलेले जे काही 12, 15 व 24 फेब्रुवारी 2021 मधले बांधव आहेत त्यांचाही 40चा 60 टप्पा आणि जे 20चे 40 होत आहेत त्यांचा 20चा 40 अशा प्रेस नोटमधून जे काही गल्लत गैरसमज झाली ती दूर करून परिपूर्ण न्याय द्यावा. यासाठी नवीन आर्थिक तरतूद करण्याची गरज नाही. जे 1160 कोटी रुपये आहेत त्यामधूनच त्यांचा
त्रुटीपूर्तता केलेल्या बांधवांचा टप्पावाढ होऊ शकतो. ह्या गोष्टी आम्ही माननीय शिक्षण मंत्री महोदयासोबत बोलणार आणि सहृदयी आहेत शिक्षण मंत्री महोदय, शांत ऐकून घेतात आणि कुठलीही चर्चा मी न्यायदानासाठी करतो. मी पालक तुमच्या खात्याचा असल्यानं तुम्हाला परिपूर्ण न्याय देणे ही माझी जबाबदारी आहे. अशा प्रकारचं वक्तव्य जे केसरकर साहेबांचं असतं त्यानुसार ते खरोखर न्याय देतील अशी अपेक्षा आहे. धन्यवाद वाघ सर, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.